मार्क्सवादी स्त्रीवाद हा प्रामुख्यानं काय आहे तर मार्क्सच्या विचारांना घेऊन चालणारा आहे. जसं कामगार आणि भांडवलदार असे दोन वर्ग समाजामध्ये असतात असं मार्क्सने सांगितलेलं आहे. तसं पुरुषप्रधान समाज व्यवस्थेमध्ये काय आहेत तर भांडवलदार वर्ग कोण आहे, पुरुष आहे, आणि इथं कामगार वर्ग कोणता आहे तर स्त्री आहे. आणि म्हणून स्त्रियांच्या वर्गाला नाही रे या गटात टाकलेलं आहे आणि पुरुष वर्गाला काय आहे तर आहेरांच्या गटात टाकलेलं आहे की ज्यांच्याकडे संपत्ती असते किंवा उत्पादनाची साधनेही त्यांच्याकडे असलेली दिसून येतात. स्त्रियांकडे फक्त काय असतात तर श्रम असतात. त्यामुळं पुरुष हा काय ह्या ठिकाणी पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये शासित आहे आणि स्त्रिया काय आहेत तर शोषितांचा गट असलेला दिसून येतं. हे विचार मार्क्स आणि एंजल्स यांनी आपल्या द ओरिजिन्स ऑफ द फॅमिली, प्रायव्हेट प्रॉपर्टी अँड द स्टेट या ग्रंथात मांडलेले आहेत. ते असं म्हणतात की स्त्रिया पुरुषांच्या नियंत्रणात का राहतात तर तो प्राणीशास्त्रीय परिणाम आहे किंवा ते प्राणीशास्त्रीय कारण नाही तर तो सामाजिक व्यवस्थेचा परिणाम आहे. पुरुषांच्या अधीन राहण्याचे कारण म्हणजे कुटुंब व्यवस्था आहे, कारण कुटुंबाची संरचना ही पुरुषाला मालकत्व तर स्त्रीला त्याच्या हाताखाली काम करणारी, नियंत्रणात राहणारी व्यक्ती अशी संरचना तयार झालेली असते. पितृसत्ताक कुटुंबात वंश व संपत्तीचे निर्धारण हे पुरुषांकडेच होत असते. यात स्त्रियांकडून ही अपेक्षा केली जाते की तिने फक्त पुरुषाच्या लैंगिक गरजा भागवण्याचे साधन म्हणून राहावे. तसेच पुरुषाला लैंगिक स्वातंत्र्य बहाल ही व्यवस्था करत असते. अशा प्रकारे कुटुंब संस्था स्त्रियांना घराबाहेर काम करण्यासाठी मज्जाव करते, म्हणजे घराबाहेर ती काम करू देत नाही किंवा घराबाहेर काम करण्यासाठी त्यावर नियंत्रण लादलं जातं, बंधनं लादली जातात. त्यामुळे स्त्री ही पुरुषाची संपत्ती ठरविली जाते. समाज याला मान्यता देतो, परंतु याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. याचे विश्लेषण करताना मार्क्स आणि एंजल्स असे म्हणतात की मातृसत्ताक कुटुंब व्यवस्थेचे पितृसत्ताक व्यवस्थेकडे वाटचाल झाल्यानंतर लिंगभेदाला सुरुवात झालेली आहे. श्रमाचे शोषण होण्यास सुरुवात झालेली आहे. पुरुषांचे सर्व अधिकार सुरक्षित झाले तर स्त्रियांच्या वाट्याला परावलंबित्व आलेलं दिसून येतं. त्यामुळे साम्यवादी विचारांचा पुरस्कार मार्क्सने केला, जेणेकरून ज्यात संपत्तीचे वैयक्तिक अधिकार हे नष्ट होतील व स्त्रियांना सामाजिक, आर्थिक, राजकीय तसेच व्यक्ती स्वातंत्र्य प्राप्त होण्यासाठी मदत होईल. स्त्रिया यामुळे काय होतात तर शोषक बनतात. हा विचार या स्त्रीवादामध्ये असलेला दिसून येतो आणि आपल्याला पुढील मुद्द्यांवरून मार्क्सवादी स्त्रीवादांचे विचार काय आहेत हे आपल्याला लक्षात येण्यासाठी मदत होईल. मार्क्सवादी स्त्रियांनी या व्यवस्थेमध्ये बदल व्हावेत यासाठी कोणत्या विचारांना त्यांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे तर त्या विचारांना आपण पाहूया. मार्क्सवादी स्त्रीवाद हा पहिला त्यांचा विचार असा आहे की स्त्रियांना शोषणातून मुक्ती मिळाली पाहिजेत. हा मार्क्सवादी स्त्रीवादाचा प्रमुख उद्देश असलेला दिसून येतो. आर्थिक घटकच स्त्रियांच्या शोषणासाठी जबाबदार आहेत असे हा स्त्रीवाद मानतो. या शोषणामुळे स्त्रियांना निम्न दर्जाचे जीवन व्यतीत करावे लागते. त्यामुळे सर्वप्रथम स्त्रियांची शोषणातून मुक्तता करणे हा मार्क्सवादी स्त्रीवादाचा मुख्य उद्देश असलेला दिसून येतो. दुसरा उद्देश आहे मार्क्सवादी स्त्रीवाद्यांचा ही जी व्यवस्था आहे म्हणजेच पुरुषप्रधान जी व्यवस्था आहे ही स्त्री शोषणाची व्यवस्था आहे. पुरुषप्रधान समाजव्यवस्था स्त्री शोषणासाठीच कार्यरत असलेली दिसून येते असा मार्क्सवादी स्त्रीवाद मानतो. या व्यवस्थेत पुरुष भांडवलदार आणि स्त्री कामगार जिचे पुरुष भांडवलदाराकडून शोषण होते. कुटुंब व्यवस्था देखील स्त्री शोषणासाठीच कार्यरत झालेली आहे असा आरोप पुरुषप्रधान समाजव्यवस्थेवर मार्क्सवादी स्त्रीवादी लावताना दिसून येतात. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे पुरुषप्रधान समाजव्यवस्था. या व्यवस्थेमध्ये लिंगभेदाची मानसिकता असते. अशा समाजव्यवस्थेत पुरुषांची मक्तेदारी असते. स्त्रियांना स्वातंत्र्यापासून दूर ठेवलं जातं. आर्थिक साधने पुरुषांजवळ केंद्रित झालेली असतात. त्यामुळे स्त्रियांना आर्थिक परावलंबित्व प्राप्त होते. लोकशाही व्यवस्थेमध्ये सुद्धा स्त्रियांना दिलेली प्रतिनिधित्वाची जबाबदारी प्राप्त झालेली आहे. या व्यवस्थेत सुरुवातीपासूनच स्त्रियांना गुलामगिरीचे शिक्षण दिले जाते. तसेच धर्म, संस्कृती, ग्रंथ यामधूनही ते बिंबविले जाते. अगदी मतवादी स्त्रीवाद हा सुद्धा याला अपवाद नाही. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे पुरुषप्रधानता भांडवलशाहीसाठी पोषक आहे.
पेगी वॉटरमन यांच्या मते समाजव्यवस्थेत स्त्रियांसमोर असे आदर्श ठेवले जातात की जे पुरुषांना पूरक आणि उपयुक्त ठरतील. भारतीय समाजव्यवस्थेमध्ये अशीच तत्त्वे अंगीकारली गेली आहेत आणि हे कारस्थान पुरुषी स्वार्थातून झालेले आहे. पुरुष प्रधानता भांडवलशाहीसाठी कार्यरत असते. भांडवलशाहीच्या आधारे पुरुष प्रधानता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न होत असतो. तर अशा प्रकारे ही व्यवस्था काय आहे तर ती पुरुष प्रधानता कशी टिकून राहील, पुरुषांचं नियंत्रण कसं राहील यासाठीच ही व्यवस्था कार्यरत असलेली दिसून येते. आणि यासाठी काय तर हे सगळे घटक, मग आपले धर्म आहे, आपली संस्कृती आहे, आपले ग्रंथ आहेत, हे सगळे घटक त्यासाठी जबाबदार आहेत असं हा स्त्रीवाद मानतो. त्यामुळे ह्या स्त्रीवादाने म्हणजेच मार्क्सवादी स्त्रीवादाने धर्मचिकित्सेची मागणी केलेली आहे. रॉबर्ट ओवेनच्या मते धर्माची चिकित्सा झाली पाहिजे. तसंच आपण पाहिलेलं आहे की मार्क्सने धर्माची व्याख्याच काय केलेली आहे तर धर्म ही अफूची गोळी आहे. त्यामुळे सर्व समाजाला धर्माची गुंगी आलेली आहे. लोकांची सारासार विचार करण्याची प्रवृत्ती किंवा सदसद विवेकबुद्धीने विचार करण्याची प्रवृत्ती जी आहे ती ह्या धर्मामध्ये असलेल्या ज्या काही समजुती आहेत, गैरसमजुती आहेत, त्यामुळे ती नष्ट झालेली आहे. याचाच एक भाग म्हणजे धर्माच्या पाठिंब्यामुळेच स्त्रियांना दुय्यमत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणून या स्त्रीवाद्यांच्या मते धर्मचिकित्सा झाली पाहिजे व त्यातूनच धर्माची स्त्री संदर्भातली नकारात्मक भूमिका जी आहे ती नष्ट केली पाहिजे असं मत या मार्क्सवादी स्त्रीवादाने मांडलेलं आहे. यानंतरचा मुद्दा आहे लिंगावर आधारित श्रमविभाजन हे नष्ट झालं पाहिजे. जसं आपण पाहिलं की उदारमतवादी स्त्रीवादाने सुद्धा हा मुद्दा मांडलेला आहे. मार्गारेट यांच्या मते सामूहिक घरकामाचे सामाजिकरण व्हावे, त्यास मोबदला मिळावा आणि श्रमाच्या मोबदल्यात फरक असता कामा नये. विल्यम थॉम्सनच्या मते स्त्री पुरुषातील पारंपरिक श्रमविभाजन हे नष्ट झाले पाहिजेत. कनिष्ठ आणि हलक्या स्वरूपाची कामे स्त्रियांच्या वाट्याला आल्यामुळे आर्थिक मिळकतीच्या बाबतीत त्या कमकुवत राहिलेल्या आहेत. म्हणून पुरुषशाही समाजात भांडवलशाही निर्माण होण्यास मदत झाली आहे. पारंपरिक श्रमविभाजन नष्ट करावे हा स्त्रीमुक्तीचा नाळ समाजवादी स्त्रीवादाशी जोडली गेली आहे हे आपल्याला सांगता येतं. पारंपरिक श्रमविभाजनामुळे काय होतं की मग स्त्रिया नेहमीच घरकामामध्ये अडकल्या जातात. घरकाम हे काम कसं आहे, 16 तास करा, 18 तास करा, ते काही संपणारं नाही. म्हणजे त्याच्यातून तिला मुक्त होता येत नाही. बाहेरच्या ज्या कामामध्ये तिला पैसे मिळतात किंवा मोबदला मिळतो ज्या कामाचा, असे काम करण्यासाठी तिला वेळच मिळत नाही ह्या पारंपरिक श्रमविभाजनामुळे. मग हे जर पारंपरिक श्रमविभाजन आहे हे नष्ट झालं, याचं काय झालं पाहिजे, हे कामसुद्धा काय आहे तर सामूहिक घरकामाचं सामाजिकरण झालं पाहिजे. म्हणजे सगळ्यांनाच ते काम, घरकाम हे सगळ्यांनीच केलं पाहिजे. अशा प्रकारचं सामाजिकरण झालं पाहिजे की जेणेकरून घरकाम करण्याचे जे संस्कार आहेत ते काय आहेत ते सगळ्यांनी केलं पाहिजेत. घरात जेवढ्या व्यक्ती आहेत त्या सगळ्यांनी केलं पाहिजेत घरकाम. असं जर झालं तर काय होईल तर स्त्रियांना घरकामातून थोडासा मोकळा वेळ मिळेल आणि त्या काय आहेत तर बाहेरच्या कामामध्ये आपला सहभाग ह्या नोंदवू शकतील आणि त्यामुळे काय होईल तर त्यांच्याकडे पैसा येण्यासाठी मदत होईल. यानंतर या स्त्रीवाद्यांनी असा विचार सुचवलेला आहे की आर्थिक परावलंबनामुळे स्त्रियांच्या वाट्याला गुलामगिरी येते. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत महिलांना आर्थिक क्रियेतील सहभाग नाकारल्यामुळे त्यांच्या वाटेला परावलंबित्व येते व त्यांना पुरुषांची गुलामगिरी पत्करावी लागते. कुटुंबाच्या गुलामगिरीत स्त्रीला बंदिस्त व्हावे लागते. कुटुंब व्यवस्थेतून याला मजबूती येत असते. समाजात अधिकाधिक स्त्रिया पुरुषांची गुलामी आनंदाने स्वीकारत असलेलं दिसून येतात. कर्तव्याचा भाग त्याशिवाय स्त्रियांकडे इतर पर्याय उपलब्ध नसतो. म्हणजे काय आहे ते कर्तव्य आहे असं ती मानते. गृहकार्य हे काय आहे, कर्तव्य आहे आणि हे सगळं करण्यामध्ये तिला धन्यता स्वतःला सुद्धा वाटत असते. तिला ती गुलामगिरी, पुरुषांची गुलामगिरी करणं हे मान्य असतं. कारण आपण तर बघितलेलं आहे की भारतीय समाज व्यवस्थेमध्ये काय तर पती परमेश्वर असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्यामुळं काय तर या परमेश्वराची सेवा करणं काय आहे तर कर्तव्य मानलं गेलेलं आहे, त्याच्यामध्ये सुख मानलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारचे जे काही विचार आहेत त्यामुळे काय होतं तर स्त्री अधिकच म्हणजे काय आहे स्वतःला ती आर्थिकदृष्ट्या परावलंबनाकडेच ओढण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे स्त्रियासुद्धा स्वतः याला विरोध करत नाहीत असं आपल्याला दिसून येतं.
मार्क्सवादी स्त्रीवादाने पुढचे विचार असे मांडले आहेत की या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेमुळे काय होतं तर अनार्थिक कार्य जे आहेत, अनार्थिक ज्याच्याकडे काय आहे, ज्या कार्याकडे ज्याचा मोबदला उपलब्ध होत नाही, ज्याला काही मूल्य मिळत नाही, तो उलट काय होतं, स्त्रियांना तिचं स्थान हे दुय्यम स्तरावर येत असतं. कारण काय आहे, स्त्रिया ह्या कमवत नसतात, त्यांच्याकडे काही पैसे येत नसतात, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची उत्पादनाची साधन असतात किंवा कोणतीही संपत्ती ही त्यांच्या नावावर नसते. आणि काय आहे तर केवळ त्यांच्या नावाला काय आहे, या व्यवस्थेमध्ये श्रमच आलेले असतात. आणि अशा प्रकारचं ज्या कामाला किंवा ज्या श्रमाला मूल्य नाही अशी सगळी कार्य ही स्त्रियांच्या पदरामध्ये पडलेली दिसून येतात. तर या संदर्भात मार्क्सवादी स्त्रीवाद्यांचं असं मत आहे की पुरुषप्रधान समाजव्यवस्थेमध्ये संपूर्ण महत्त्वपूर्ण आर्थिक कार्य किंवा प्रत्यक्ष मोबदला मिळणारे कार्य पुरुषांकडे हस्तांतरित झालेले आहेत. तर स्त्रियांच्या वाटेला जबाबदाऱ्या, बालसंगोपन, कौटुंबिक कार्य अशा प्रकारच्या कार्यातून स्त्रियांना मोबदला दिला जात नाही. मग ती स्त्री कितीही मन लावून काम करू द्या, अगदी 18 तास काम करू द्या, 24 तास काम करू द्या, पण तिला काय आहे, कोणतंही मूल्य त्यातून प्राप्त होणार नाही. कारण तिला असं म्हणजे सांगितलं जातं की हे घर तुझं आहे, हे तुझं कर्तव्य आहे, असं तिला पटवलं जातं. परंतु घर तिचं असलं तरी तिचा कुठलाही अधिकार त्या घरावर कधीच असत नाही किंवा कुठल्याही संपत्तीवर असत नाही, आपल्याला हे दिसून येतं. यानंतरचा पुढचा विचार मार्क्सवादी स्त्रीवादाने असं मांडलेला आहे की सामान्य जीवनावर देखील आपल्याला पुरुषप्रधानतेचाच प्रभाव असलेला दिसून येतो. आता पुरुषप्रधानता ही फक्त घरातच कार्यरत असते का? नाही, तर ती बाहेरसुद्धा कार्यरत असलेली आपल्याला दिसून येते. अगदी सामान्य जनजीवनावर सुद्धा पुरुषप्रधानतेचा प्रभाव असलेला दिसून येतो. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत पुरुष स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असलेले दिसून येतात. त्यामुळे स्त्रियांवर सामाजिक व आर्थिक प्रतिबंध अधिक प्रमाणात लादले जातात. भांडवलशाहीमध्ये देखील मजुरांचे अधिकाधिक शोषणातून अधिक नफा भांडवलदार हा प्राप्त करत असतो. अगदी याच प्रकारच्या धोरणाचा अवलंब पुरुषप्रधान व्यवस्थेत होत असतो. स्त्रियांच्या बाह्य सहभागावर नियंत्रण आणण्यासाठीच सामाजिक प्रतिबंधात्मक नियमांची निर्मिती केली आहे, असं मार्क्सवादी स्त्रीवाद मानतो. तर इथं आपल्याला म्हणजे काही प्रमाणात ह्या गोष्टी समाजामध्ये असलेल्या दिसून येतात का आपली जी काही विविध प्रथा, परंपरा किंवा आपले समाजाचे मानदंड आहेत ते सुद्धा असेच आहेत की जे स्त्रियांवर जास्तीत जास्त बंधनं लादण्याचा प्रयत्न याच्यातून झालेला दिसून येतो. आणि त्यामुळे मग पुरुषांना म्हणजे प्रत्यक्ष किंवा डायरेक्ट प्रतिबंध लादण्याची गरजच निर्माण होत नाही. कारण काय, ते समाजाचे नियमच तसे आहेत की ते स्त्रिया मग आपोआप त्याचं पालन करत असताना आपल्याला दिसून येतात. यानंतरचा पुढचा विचार मार्क्सवादी स्त्रीवाद्यांनी मांडलेला आहे की हा स्त्रीवाद जो आहे तो काय आहे, तो भांडवलशाहीला विरोध करतो. मार्क्सवादी स्त्रीवाद भांडवलशाही समाजव्यवस्थेला विरोध करतो, कारण त्यांच्या मते भांडवलशाहीच सत्ता संबंधांची व्यवस्था आहे आणि भांडवलशाहीमध्ये पुरुषाची सत्ता असते. आहिरे आणि नाहिरे या दोन गटापैकी नाहिरे गटात स्त्रिया मोडतात किंवा स्त्रियांचा समावेश होतो. भांडवलशाही व्यवस्थेत त्यांचे सामाजिक, आर्थिक, मानसिक शोषण केले जाते. त्यांच्या मते स्त्री दासत्वाचा संबंध हा भांडवलशाहीशी आहे. यानंतर त्यांनी पुढचा मुद्दा मांडलेला आहे, बाजारपेठेत स्त्रियांचा सहभाग वाढला पाहिजे. पेड लेबरच्या मते मार्केटमध्ये स्त्रियांचा सहभाग वाढला पाहिजे, त्यावर त्यांची मुक्ती अवलंबून आहे. म्हणजेच आर्थिक क्रियेत सहभाग स्त्रियांनी घेतला किंवा नोंदवला तर त्यांचे आर्थिक परावलंबन दूर होण्यास मदत होईल, या दास्यातून त्यांची मुक्ती होऊ शकेल, असा विचार या स्त्रीवाद्यांचा असलेला दिसून येतो. त्यासाठी समाजवाद महत्त्वाचा आहे असा विचार मार्क्सवाद्यांचा असलेला दिसून येतो. पुढचा मुद्दा आहे गृहकार्यास वेतन मिळावे. मार्क्सवादी स्त्रीवाद्यांच्या मते स्त्रियांच्या घरकामाला वेतन मिळाले पाहिजेत, कारण घरकामाचा संबंध भांडवल निर्मितीशी आहे. स्त्रिया घरकामात गुंतलेल्या असल्यामुळे पुरुषांना आर्थिक क्रिया करण्याची संधी उपलब्ध होत असते. त्यांच्या घरकामाशिवाय भांडवलशाहीतील उत्पादन व्यवस्था अबाधित राहू शकत नाही, असे मारिया रोश यांनी दाखवून दिलेले आहे. कामगाराला काम करण्यासाठी जी ऊर्जा मिळते ती कुटुंबामुळे मिळत असते. म्हणजे एक प्रकारे उत्पादन प्रक्रियेत स्त्रियांचा अप्रत्यक्ष संबंध असलेला दिसून येतो. पुरुषप्रधानता व भांडवलशाही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समाजवाद्यांच्या मते भांडवलशाही व पुरुषशाही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, कारण पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे भांडवलशाहीचा उदय होतो, तसेच भांडवलशाहीला टिकून ठेवण्याचे कार्य पुरुषप्रधान व्यवस्था पार पाडत असते. एकूणच या दोन्हीचे अस्तित्व एकमेकावर अवलंबलेले असलेले दिसून येते.
एकूणच मार्क्सवादी किंवा समाजवाद स्त्रीवादाने पुरुषप्रधान समाजव्यवस्थेतील स्त्रियांच्या निम्न दर्जाचे कारण शोधून काढण्यासाठी आर्थिक पैलूंचे सूक्ष्म रीतीने अध्ययन करून स्त्रियांच्या आर्थिक सहभागावर जोर देऊन आर्थिक स्वातंत्र्यावर भर दिला असलेला आपल्याला दिसून येतं. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे मार्क्सवादी स्त्रीवाद्यांचा स्वतंत्रता व समता म्हणजेच समाजवाद होय. या स्त्रीवादाचे असे म्हणणे आहे की ज्या व्यवस्थेत स्त्रियांना स्वातंत्र्य व समता मिळते तिथेच समाजवाद आहे. समाजवादाची स्थापना याच उद्देशाने झालेली आहे. ज्या समाजात लिंगभेद आहे तिथे समाजवाद असू शकत नाही. त्यामुळे स्त्रियांना स्वातंत्र्य व समता असेल तरच समाजवाद आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणून या स्त्रीवादाने समाजवादाचं समर्थन केलेलं आहे. म्हणजे स्त्रियांसाठी स्वातंत्र्य आणि समानतेचं मूल्य असलं पाहिजेत, या दोन मूल्यांची मागणी हा स्त्रीवाद करत असताना दिसून येतो. स्त्रियांच्या सामाजिक स्थितीवरूनच समाजाची प्रगती होत असते असाही विचार या स्त्रीवाद्यांनी मांडलेला आहे. कोणत्याही राष्ट्राची प्रगती किंवा देशाची प्रगती ही त्या राष्ट्राच्या अंतर्गत स्थितीवरून ओळखली जाते. सामाजिक जीवनात समानता असेल तरच राष्ट्राची प्रगती होऊ शकते. ज्या राष्ट्रात स्त्रियांची स्थिती सुधारित, प्रगतिशील व समतापूर्ण आहे त्या राष्ट्राचा लवकर विकास होतो. असे अमेरिका, इंग्लंड, जपान इत्यादी राष्ट्रांच्या प्रगतीवरून दिसून येते. मार्क्सवादी स्त्रीवाद्यांनी पुढचा असा विचार मांडलेला आहे किंवा असं सुचवलेलं आहे की यामध्ये मार्क्सवादी स्त्रीवादी विचारवंत कुरियर यांनी मुक्त प्रेम व समलिंगवादाची संकल्पना मांडली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे स्त्रियांच्या लैंगिक गरजांची पूर्तता करणे. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत पुरुष आपल्या लैंगिक गरजा स्वतःच्या इच्छेने पूर्ण करतो, परंतु या अधिकारापासून स्त्रियांना वंचित ठेवले जाते. म्हणून हा अधिकार स्त्रियांना मिळाला पाहिजेत अशी मागणी मार्क्सवादी स्त्रीवाद करताना दिसून येतो. यानंतर पुढचा विचार या स्त्रीवाद्यांनी असा मांडलेला आहे की विवाह संस्था ह्या नष्ट झाल्या पाहिजेत. कुरियरने विवाह संस्थेचा विरोध केलेला आहे, कारण त्यांच्या मते विवाह संस्था हीच स्त्रियांच्या शोषणाची व्यवस्था आहे, त्यामुळे त्याला नष्ट केले पाहिजेत. विवाहामुळे स्त्रियांना मुक्त जीवन जगता येत नाही. प्रतिबंधित जीवन जगण्यास स्त्रियांना बंदिस्त केले जाते. यातूनच पुरुषप्रधानतेचा उदय झालेला दिसून येतो व नंतर अस्तित्व टिकवल्याचे दिसते. म्हणून विवाह संस्था ह्या नष्ट केल्या पाहिजेत असे मत मार्क्सवादी स्त्रीवाद्यांनी मांडलेले आहे. तर त्यांचं असंही मत आहे की स्त्रियांच्या शोषणाचं मूळ कशामध्ये आहे तर विवाह संस्थामुळे. स्त्रियांच्या शोषणाला सुरुवात केव्हापासून होत असते तर विवाहानंतरच होत असते. आणि त्यामुळे ह्या विवाह संस्था नष्ट केल्या पाहिजेत की जेणेकरून काय आहे तर स्त्रियांवरच्या अन्यायाचं मूळ कारणच उखडून टाकलं तर काय होईल, इतर पुढे काही ज्या म्हणजे पुढे जे काही अन्याय, अत्याचार किंवा शोषण हे स्त्रियांचं होत असतं हे विवाह संस्था मग कुटुंब संस्था यांच्या माध्यमातूनच होत असतं. आणि म्हणून जर हे मूळ कारण जर आपण उखडून काढून फेकून दिलं तर स्त्रियांना काय आहे या ठिकाणी गुलामीचं की जीवन जगावं लागणार नाही किंवा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, त्याचं शोषण होणार नाही. मार्क्सवादी स्त्रीवाद्यांनी श्रमविभाजनात समानतेच्या तत्त्वाची देखील मागणी केलेली आहे. मार्क्सवादी स्त्रीवाद श्रमविभाजनात जो लिंगभेद केला आहे त्याचा निषेध व्यक्त करतात व श्रमाचे विभाजन हे समानतेच्या तत्त्वाने झाले पाहिजेत असा विचार मांडतात. कुटुंबातील कार्य स्त्री पुरुषांनी मिळून केले तर स्त्रियांनाही आर्थिक क्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल, अर्थार्जन करण्यासाठी वेळ मिळेल, त्याचबरोबर इतर सुविधा प्राप्त होण्यासाठी मदत होईल असे विचार मार्क्सवादी स्त्रियांनी मांडलेले आहेत किंवा त्यांना तसं वाटतं. पुरुषांनी घरकामामध्ये सहभाग नोंदवला पाहिजेत की जेणेकरून काय होईल स्त्रियांना मोकळा वेळ मिळेल आणि मोकळा वेळ मिळाला तर काय होईल त्या बाहेरच्या आर्थिक क्रियामध्ये सुद्धा आपला सहभाग नोंदवू शकतील आणि या माध्यमातून तिला स्वतःवरची गुलामगिरीतून किंवा दास्यातून तिला मुक्त होता येईल. मार्क्सवादी स्त्रीवादाने स्त्रियांवरचं हे काही शोषणाचा हा जो मुद्दा आहे ह्या मुद्द्याला ऐतिहासिक भौतिकवादाद्वारे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऐतिहासिक भौतिकवाद किंवा ज्याला आपण भौतिक द्वंद्वात्मक वाद असं म्हणतो हा काय आहे तर मार्क्सच्या विचारांचा मूळ गाभा आहे. मार्क्सने या आधारे कामगार आणि भांडवलदार यांच्यातील संबंधांचं विश्लेषण केलेलं आहे. तसं
या मार्क्सवादी स्त्रीवादाने देखील ऐतिहासिक भौतिकवादाद्वारे स्त्री दास्याचे स्पष्टीकरण केलेले आहे. ऐतिहासिक भौतिकवादाद्वारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्राचीन काळात ते समाजवाद काळापर्यंत महिलांना कशा प्रकारच्या आर्थिक धोरणांद्वारे कुटुंबापर्यंतच बंदिस्त करण्यात आले आहे. सुरक्षा, आदर्श जीवन धोरण इत्यादी कल्पना मांडून स्त्रियांना अर्थार्जनापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवलं गेलेलं आहे, असा आरोप मार्क्सवादी स्त्रीवाद्यांनी पुरुषप्रधानतेला लावलेला दिसून येतो. पुढचा विचार आहे, पुरुष भांडवलदार आहेत तर स्त्रिया या कामगार आहेत. मार्क्सवादी स्त्रीवाद्यांचे असे म्हणणे आहे की पुरुष कुटुंबात भांडवलदाराप्रमाणे आहे तर स्त्री कामगाराप्रमाणे आहे. कुटुंबात पुरुषाद्वारे स्त्रियांचे शोषण केले जाते. भांडवलशाही तत्वाचा अवलंब कौटुंबिक पातळीवर देखील केला जातो. कुटुंबातील सर्व कामे स्त्रियांकडून करून घेतली जातात, पण त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला जात नाही. केवळ अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजांची पूर्तता केली जाते. हे एक प्रकारे स्त्रियांचं शोषणच आहे, असं मार्क्सवादी स्त्रीवाद म्हणतो. यानंतर पुढचा विचार मार्क्सवादी स्त्रीवादाने असा मांडलेला आहे की लिंगभेदातून स्त्री शोषण होत असतं. ज्या समाजात जैविक विषमतेचं महत्त्व प्राप्त होत असेल तर तिथे लिंगभेदाला महत्त्व प्राप्त होतं. त्यामुळे स्त्री शोषणाचे मार्ग मोकळे होतात. लिंगभेद हाच खरा स्त्री शोषणाचा आधारभूत घटक आहे. लिंगभेद जोपर्यंत समाजातून नष्ट होणार नाही तोपर्यंत लिंगभेदवर आधारित समाजात समानता निर्माण करायची असेल तर लिंगभेद नष्ट करणं हे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे मार्क्सवादी स्त्रीवादाने वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे स्त्री शोषणाविरुद्ध मार्ग सुचविले आहेत. पुरुषप्रधानतेमध्ये निर्माण झालेले दोष किंवा म्हणजे पुरुषप्रधानतेची काही जी मूल्ये आहेत, ही मूल्य स्त्रियांवर कशा प्रकारचा अन्याय करतात, त्या अन्यायाला त्यांनी सामोरं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या समस्यांना या मार्क्सवादी स्त्रीवादाने समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातून कशी मुक्ती स्त्रियांना मिळवायची यावर त्यांनी उपायही सुचवलेले असलेले दिसून येतात. आता मार्क्सवादी स्त्रीवादांचे सुद्धा काही दोष आहेत केलेले आहेत की विवाह संस्था ह्या नष्ट झाल्या पाहिजेत, त्यामुळे स्त्रियांचं शोषण होत असतं. हे खरं आहे, पण जेव्हा आपण ह्या सामाजिक व्यवस्थेला जेव्हा चालवायचं असतं तेव्हा विवाह ही आवश्यक बाब आहे. कारण लैंगिक गरजा ह्या स्त्री पुरुषांच्या समान आहेत आणि त्यामुळे मग ते भागवणं अन्न इतकंच ते गरज ती महत्त्वाची आहे. आणि त्यामुळे मग ही विवाह संस्था नष्ट झाली तर मग पुढचं म्हणजे सामाजिक व्यवस्थेचं अस्तित्वसुद्धा धोक्यात येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. आता काही विचारत्यांनी खूप अतिशय टोकाची भूमिका या मार्क्सवादी स्त्रीवादाने या संदर्भात घेतलेली दिसून येते. परंतु त्यांनी देखील म्हणजे काहीतरी समन्वय, म्हणजे स्त्रियांचं शोषणही झालं नाही पाहिजे, त्यांच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे, अत्याचार नाही, शोषण हे सगळं संपलं पाहिजे, पण विवाह संस्थासुद्धा टिकून राहिली पाहिजेत, अशा प्रकारचा समन्वय साधण्याचा प्रयत्न मार्क्सवादी स्त्रीवादाने करायला पाहिजे होता. पण तो या ठिकाणी झालेला नाही असं आपल्याला दिसून येतं. असे अनेक मुद्दे आहेत की ज्यावर टीका केली जाते. हा टीकेचा भाग सोडला तर काही मुद्दे हे स्त्रियांच्या उद्धारासाठी चांगले असलेले देखील आपल्याला दिसून येतात. आणि शेवटी कोणताही विचार प्रणाली किंवा कोणताही विचार प्रवाह हा परिपूर्ण नसतो. त्यामध्ये काही दोषही असतात, काही चांगल्याही बाजू असतात. तर त्या दोहोंचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न हा या विचार प्रणालीमध्ये झाला असता किंवा या विचार प्रवाहामध्ये झाला असता तर चांगला विचार म्हणून हा विचारसुद्धा पुढे येऊ शकला असता.